माझा रंग खूप गोरा होता, माझे नयन देखील खूप तीक्ष्ण होती. पण मी खूप बारीक होते. लहानपणापासूनच मला मुलांसोबत खेळायची खूप आवड होती. अनेकदा मी लहान मुलांमध्येच खेळायची. मी घरात सर्वात लहान होते, त्यामुळे माझ्या आईवडिलांनी माझे खूप लाड केले होते. माझ्यापेक्षा मोठ्या 2 बहिणी होत्या, ज्यांचे लग्न झाले होते. माझा जास्तीत जास्त वेळ मुलांसोबत घालवला जात होता. त्यामुळे तसेच मी त्या मुलांसारखे शर्ट आणि पॅन्ट घालत असे. डोक्यावर टोपी घालायचे. क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल हे सगळे माझे आवडीचे खेळ होते. वेळ कधी निघून जाऊ लागला हे मला कळलेच नाही आणि मी 16 वर्षाचा उंबरठा ओलांडला तेव्हा मी 16 वर्षाचे झाले. माझी आई ती मला जबरदस्तीने घरी बसवायला लागली. तू मुलगी आहेस, घरी राहा. तुला लाज वाटत नाही का? तू एवढी मोठी झाली आहेस आणि आजही वस्तीतल्या मुलांची खेळताना दिसत आहेस. मी सुरुवातीपासूनच बेफिकीर होते. एका कानाने आईचे बोलणे ऐकून दुसऱ्या कानाने उडवायची. माझ्या आईचे ओरडणे, फटकारणे ऐकूनही माझे लक्ष बाहेर खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याकडे होते. मी माझ्या आईला शेवटच्या वेळी खेळू देण्याची विनंती केली, पण तिने ती मान्य केली नाही. मला बाहेर जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली. फक्त एवढंच होतं की मी गच्चीवर जाऊन पतंग उडवायचे किंवा समोर आहिलच्या छतावर जायचे. माझ्या आईने मला घरात कैद करून ठेवले होते. माझे उठणे, बसणे, चालणे किंवा वागणे सर्व पोरांसारखे होते. मग आहिल माझ्याकडे हसत मुखाने बघायचा आणि म्हणायचा, काही हरकत नाही सौम्या, आता तू पण मोठी झाली आहेस, आता घरातच राहत जा. उलट आहिल मला समजावत असे. बरेचदा मी त्याचा शर्ट त्याच्याकडून घ्यायचे आणि तो घालायचे. अर्थातच मी मुलांबरोबर खेळत मोठी झाले होते. स्थानिक मुलांनी माझ्याशी कधीही गैरवर्तन केले नाही किंवा मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्नही केला नाही. आणि त्याचे कारण कदाचित तो आहिल असेल, जो माझ्यासोबत माझा संरक्षक म्हणून सर्वत्र असायचा. आईसाठी खूप काम करायचा, कारण आम्हाला भाऊ नव्हता. वडील परदेशात असायचे आणि 6 महिन्यांनी यायचे. माझ्या आईच्या मैत्रिणींनी माझा हात तिच्या मुलासाठी मागितला तेव्हा मी 20 वर्षाचे होते. पण जेव्हा मला कळले तेव्हा मी माझ्या आईला स्पष्टपणे सांगितले की मी हे लग्न नाही करणार. तुला सोडून दुसऱ्या शहरात जाऊन हे शक्यच नाही. आई मला म्हणू लागली की तुझे जे नखरे आहेत त्यावरून तुझं लग्न दुसरीकडे करून मला अपमानित नाही व्हायचं. तू एवढी मोठी झाली आहेस तरी देखील तुला चहा कसा बनवायचा हे माहीत नाही. ती माझी बालपणीची मैत्रीण आहे. आम्ही बहिणीसारखे एकमेकांवर प्रेम करतो. ती तुझ्या सर्व चुका पोटात घालेल आणि ही माझ्या आईची सर्वात मोठी चूक होती. तसंही माझं लग्नाकडे लक्षच नव्हतं. आजपर्यंत माझं मन फक्त खेळण्यात अडकलं होतं. लग्नाच्या 4 दिवस आधीपर्यंत मी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते आणि मी गुपचूप बाहेर जायचीही. माझी आई मला जबरदस्तीने ओढून घरात कोंडून ठेवायची. म्हणायची की लग्नाचा 4 दिवस बाकी आहेत आणि या मुलीला शांतता नाही. अरे, लग्नाआधी वधू अशी इकडे तिकडे धावत असेल तर तिचे सौंदर्य बिघडते. तिचं काही बरं झालं नाही. आणि हे 4 दिवस मी घरी बसून मोठ्या कष्टाने काढले. जवळपास उडणारे पतंग जरी खाली पडले ते पाहून मी थेट गच्चीवर धावत असे की मी कापलेले पतंग पकडू शकेल. माझी लग्नाची मिरवणूक दिवसा भोपाळहून आली होती आणि परतीचा प्रवास रात्रीच्या ट्रेनने होता. तसेच आमचा प्रवास सुरू झाला. मला वधूच्या वेशात ट्रेनमध्ये बसून खूप कंटाळा येऊ लागला होता. माझा नवरा अमित माझ्याकडे खूप लक्ष देऊन पुन्हा पुन्हा बघत होता. माझ्या सासूबाई भोपाळला राहत होत्या, त्यामुळे माझं तिथे येणं जाणं नव्हतं. 4-5 वर्षानंतरही आईची मैत्रीण आम्हाला भेटायला आमच्या घरी यायची. ती आठवडा किंवा 10 दिवस आमच्या घरी राहायची आणि नंतर परत जायची. त्यामुळे मला त्यांच्या घरातील वातावरणाबद्दल काहीच माहिती नव्हती किंवा माझा नवरा अमितबद्दल काहीही माहिती नव्हते. अर्थातच माझं पूर्ण बालपण पोरांमध्ये खेळत गेलं. अमित माझ्याकडे बघत होता आणि त्याच्या डोळ्यात मला जो गोंधळ जाणवत होता तो गोंधळ मला आजपर्यंत कुणाच्याही डोळ्यात जाणवला नव्हता. एकतर मी प्रवास करत होते, तोही ट्रेनने, आणि तेही या भारी नववधूच्या पोशाखात. आजपर्यंत मी सलवार सूट देखील नीट परिधान केला नव्हता. मी नेहमी जीन्स, टी-शर्ट घालून फिरायचे. या क्षणी मी या नववधूच्या भारी लेहंग्यात अडकले होते. माझ्या या भारी लेहंग्याने मी 16-17 तासांचा प्रवास केला होता. भोपाळला पोहोचल्यावर माझ्या सासूबाईंनी पुन्हा एकदा माझा मेकअप एक मुलीकडून नीट करून घेतला. मी थकले होते आणि माझी झोपही नीट झाली नव्हती. मी नेहमीच झोपेची पक्की होती. जेव्हा मला झोप येते तेव्हा मी स्वतःला उठवू शकत नाही. त्यामुळेच मी माझ्या नवऱ्याच्या खोलीत येण्याची वाट न पाहताच उशीवर डोकं ठेवून झोपून गेले होते. रात्री किती वाजले होते तेव्हा माझे डोळे उघडले
ते माहीत नाही, मला अमित सोप्यावर उशी घेऊन झोपलेला दिसला. ते बघून मला खूप लाज वाटली. मी त्याची वाट बघायला हवी होती. असो, मी धावत जाऊन घड्याळात पाहिलं तेव्हा रात्रीचे 3 वाजले होते. मला खूप भूक लागली होती. माझ्या सासूबाईंनी मला फक्त नाश्ता दिला होता आणि मला खोलीत बसवले होते. पण मी खोलीत येताच झोपी गेले होते आणि मला बाहेर जायचे होते, जेणेकरून मी माझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था करू शकेल. पलंगावरून पाय खाली ठेवताच खाली काय होतं माहीत नाही की माझा पाय त्याच्यावर आदळला आणि मी पडता पडता वाचले. पण माझ्या तोंडून एक किंकाळी निघाली होती आणि मी लवकरच स्वतःला सावरत होते. पडण्यापासून तर मी वाचले होते, पण किंचाळण्याचा आवाज ऐकून अमितचे डोळे नक्कीच उघडले होते. तो हसत हसत माझ्याजवळ आला. अर्थातच तो लहानपणी माझ्या घरी यायचा, पण तरीही आता अमित माझ्यासाठी एकदम अनोळखी होता. तो माझ्याजवळ येऊन बसला. तो म्हणू लागला की झाली का तुझी झोप पूर्ण? मी तुला खूप उठवण्याचा प्रयत्न केला, पण तू उठायला तयारच नव्हती. तू सगळे घोडे विकून झोपली होतीस. मी म्हणाली, मला माफ करा. कदाचित या प्रवासामुळे मी खूप थकले होते, त्यामुळेच माझे डोळे कधी लागले हे मला कळलेच नाही. तो म्हणाला, हो, मी तुला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तू झोपेत. तू मला स्पष्टपणे सांगितलेस की मला झोपू द्या. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि मला त्याच्या प्रेम भरलेल्या डोळ्यांनी पाहिले. मला असे काही आठवत नव्हते, पण हे पण शक्य होतं, कारण जेव्हा माझी आई मला गाढ झोपेतून उठवायची तेव्हा मी तिला तेच सांगायचे. त्यामुळे मला खूप लाज वाटत होती. मी फक्त विचार करत होते की मला भूक लागली आहे. हे मी अमितला कसं सांगावं? तेव्हाच त्याने माझा हात धरला आणि म्हणाला, नक्कीच आपल्या आई एकमेकांना भेटायच्या. त्यांची आपापसात मैत्री आहे. पण मी तुला पहिल्यांदाच पाहतोय. जेव्हा माझ्या आईने मला तुझ्यासाठी विचारले तेव्हा मी माझा निर्णय आईवर सोडला होता. पण मग मी विचार करू लागलो, तू कशी दिसते, तुझा स्वभाव कसा आहे हे मला माहीत नाही, पण हो, तू सुंदर आहेस. मला माझ्या आईवर कोणताही आक्षेप नाही, पण माझ्या आईने माझ्यासाठी इतकी सुंदर मुलगी निवडली याचा मला आनंद आहे. असं म्हणत त्याने बाजूच्या टेबलच्या ड्रॉवरमधून अंगठी काढली आणि माझ्या बोटात घातली. तो बराच वेळ माझी स्तुती करत राहिला. माझ्यासाठी सर्व काही नवीन आणि अगदी अनोळखे होते, कारण आजवर ज्या मुलांसोबत मी खेळायची ते मला मुलगाच मानायचे आणि कधीच ते माझ्याशी असे काही बोलले नाही. म्हणूनच अमितचे शब्द खूप विचित्र वाटत होते, पण माझी स्तुती ऐकून मला बरं वाटत होतं. त्याचं माझ्या चेहऱ्याला स्पर्श करणं, मंदधुंद शब्दात बोलणं, सगळं काही दगा दिल्यासारखं वाटत होतं. मग अचानक माझे हात पाहून तो गप्प झाला आणि म्हणू लागला, तुझे हात इतके जाड आणि मोठे का आहेत? मुलीच्या हातासारखे सुंदर आणि नाजूक का नाहीत? त्याने माझा हात सोडून दिला आणि मला म्हणाला, मुलींमध्ये पुरुषत्व अजिबात आवडत नाही मला. मला मुलींसारखं नखं वाढवायला आवडत नव्हतं. तसंही मी माझ्या हातांची काळजीही घ्यायची नाही. त्यामुळे माझे हात खूप कोरडे, फिके पडले होते आणि सर्व वेळ मुलांमध्ये खेळत असल्यामुळे जाड आणि मोठे झाले होते. तो बेडवरून उठला आणि कपाटाजवळ गेला. कपाट उघडल्यानंतर त्याने मला एक काळ्या रंगाचा ड्रेस दिला आणि मला म्हणाला, जा, हा ड्रेस घालून. मी पण या जड कपड्यांमध्ये कंटाळले होते, म्हणून मी त्याचे आभार मानले. पण मी वॉशरूममध्ये जाऊन त्या कपड्यांकडे बघितले तर ते एक अतिशय सुरेख नाईटी होती. पण ती एक नेटवाली नाजूक नाईटी होती. ती घालताना मला खूप नर्वस वाटत होतं. तेव्हा मी खूप घाबरत खोलीत आले. अमितने हातात परफ्यूमची बाटली धरून तो स्वतःवर स्प्रे करत होता. माझ्याकडे पाहून हसत तो माझ्याजवळ आला आणि माझ्या अंगावर स्प्रे करू लागला. मला या परफ्यूमचा सुगंध खूप आवडतो असे म्हणत त्याने मला त्याच्या जवळ घेत बेडवर आणले आणि माझ्याशी प्रेमाने बोलू लागला. त्याचे डोळे माझ्या संपूर्ण शरीरावर फिरत होते आणि मी खूप लाजाळू होत होते, कारण मी पहिल्यांदाच अशा डोळ्यांना तोंड देत होते. काही वेळातच त्याने मला आपल्या मिठीत घेतले. त्याचे हात माझ्या शरीराच्या प्रत्येक भागावर प्रवास करत होते. म्हणजेच त्याचे हात माझ्या शरीरावरून फिरवत तो माझी स्तुती करत होता. पण त्याचे हात एका जागी थांबले. मग तो अचानक माझ्यापासून मागे सरकला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पूर्णपणे बदलले होते. त्याला काय झाले ते मला समजलेच नाही. तो लगेच खोलीतून बाहेर पडला. मी बराच वेळ त्याची वाट पाहत राहिले. खूप वेळ झाली होती, पण तो परत खोलीत आला नाही. त्याला काय झाले ते मला समजलेच नव्हते. काही क्षणापूर्वी तो खूप आनंदित होता. त्याला काय झाले ते मला माहीत नाही. तो रात्रभर खोलीत आलाच नाही. सकाळी मी माझे कपडे बदलले. मी खोलीतून बाहेर आले तेव्हा तो बाहेर हॉलमध्ये सोफ्यावर झोपलेला मला दिसला. मला आश्चर्य वाटले की तो खोलीत न झोपता बाहेर सोफ्यावर का झोपला आहे. मी त्याच्याजवळ येताच त्याने त्याचे तोंड फेरले होते आणि मग जणू काही सिलसिला सुरू झाला. मी जितकं त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू लागले तितकाच तो माझ्यापासून दूर जाऊ लागला. लग्नानंतर त्याच्या काही गोड शब्दांनी माझे जग बदलले होते, पण तो माहीत नाही का माझ्यापासून लांब जात होता. बरेच दिवस उलटून गेले होते, पण त्याचे माझ्याबद्दलचे वागणे काही बदलत नव्हते. एकदा मी वैतागले आणि त्याच्यासमोर उभी राहिले. मी म्हणाले, अमित,
तू माझ्याशी बोलत का नाहीस? माझ्यापासून दूर का राहतोस? मग तो म्हणाला, तू माझ्यासोबत हे चांगलं नाही केलंच. जर मला माहीत असते तू अशी आहेस तर मी तुझ्याशी लग्नच केलं नसतं. मला त्याच्या बोलण्याचा अर्थ समजला नव्हता. मी काय केले आहे? तो म्हणाला, तुझ्यात तर मुलीसारखी कोणतीही गोष्ट नाही. तू तर माणसासारखीच दिसतेस. तुझी चाल व शरीराची रचना माणसासारखी आहे. असे म्हणत तो खोलीतून बाहेर पडला. कदाचित मी पॅन्ट आणि टी शर्ट घालत असे, म्हणूनच तो असे म्हणत असावा. कारण मला सैल कपडे घालायची सवय होती. म्हणूनच मी आत्तापर्यंत माझ्या हुंड्याच्या फॅन्सी साड्याही घातल्या नव्हत्या. आता मी माझ्या हुंड्याच्या त्या सगळ्या साड्या काढून नेसायला सुरुवात केली होती आणि माझ्या सासूबाईकडून मी अमितच्या आवडीचे जेवण बनवणेही शिकायला सुरुवात केली होती. त्याची सर्व कामे मी स्वतःच्या हाताने करायला सुरुवातही केली होती. 2 महिन्यातच मी स्वतःला पूर्णपणे बदलून टाकले होते की कदाचित अमितचे वागणे माझ्यासोबत सुधारेल. पण तो दगडासारखा झाला होता. तो रात्री उशिरा घरी यायचा आणि सोफ्यावर जाऊन झोपायचा. मी त्याच्या संगतीसाठी खूप तरसायचे. मला त्याचे प्रेम मिळवायचे होते. शेवटी ती एक नैसर्गिक इच्छा आहे. मी लग्न केले होते आणि तो माझा नवरा होता. पत्नी म्हणून मला माझ्या नवऱ्याला मिठी मारायची होती. आधी मी सगळ्यांबद्दल बेफिकर असायचे. आता अमितच्या आवडीनिवडीत पडून मी माझं व्यक्तिमत्वही गमावून बसले होते. अमितमध्ये सामील होण्यासाठी मी सर्व प्रकारे प्रयत्न करत होते, पण तो असाच होता. तरीही तो माझ्याशी बोलत नव्हता. एके रात्री मला ओरडून बोलण्याचा आवाज येत होता. मी झोपेत होते. मला बोलण्याचा आवाज येऊ लागला. आवाजामुळे माझे डोळे उघडले. सासू आणि अमितमध्ये खूप वाद होत होता. मी खोलीचा दरवाजा उघडून बाहेर आले तेव्हा सासूच्या खोलीत लाईट चालू होता आणि खोलीतून जोरजोरात भांडण्याचा आवाज येत होता. मी खोलीजवळ पोहोचले होते, पण अमित आणि माझी सासू यांच्यात जे काही बोलणं चाललं होतं ते ऐकून मला धक्काच बसला होता. अमित दुसरं लग्न करायचं म्हणत होता. त्याचं बोलणं ऐकून मला धक्काच बसला होता. सासू म्हणू लागली, खबरदार, तू तुझ्या तोंडून हा शब्द उच्चारलास तर. तो म्हणू लागला की मी सौम्यासोबत राहू शकत नाही. माझ्या सासूबाई म्हणू लागल्या, माझ्या मुलीमध्ये एवढा काय दोष आहे? कारण तिने तुझ्यासाठी स्वतःला बदलले आहे. ती तुझ्यासाठी सर्व स्वयंपाक करते. तिने संपूर्ण घराची जबाबदारी घेतली आहे. तिने स्वतःची कपडे परिधान करण्याची पद्धतही बदलून टाकली आहे. उठणे, बसणे, चालणे, बोलणे हे सगळं बदलून टाकलं आहे. आणि एक तू आहेस की ती तिच्या डोक्यावर सवत आणून ठेवत आहेस. तो म्हणाला, आई, मी तुला सांगू शकत नाही की तिच्यात काय चूक आहे. मी काय, कोणीही तिच्याबरोबर आयुष्य जगू शकत नाही, म्हणून मी पुन्हा लग्न करेल. जर सौम्या सांगेल तर मी तिला घटस्फोट देण्यास तयार आहे, किंवा ती माझ्या नावानेही तिचं आयुष्य जगू शकते. असं म्हणत तो खोलीतून बाहेर पडला. मला बघून त्याला धक्काच बसला. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो माझी नजर टाळून रूममध्ये गेला होता. मी पण त्याच्या मागे मागे रूममध्ये गेले. मी म्हणाले, आज सांगच अमित, माझ्यात काय दोष आहे ज्यामुळे तुला पुन्हा दुसरं लग्न करायचं आहे? तो म्हणाला, स्वतःला आरशात बघ, कळेल तुला तुझ्यात काय उणीव आहे. मी म्हटलं, मी रोज स्वतःला पाहते. मला माहीत नाही, माणसाला नेहमी स्वतःबद्दल चांगलेच वाटते, पण माझ्यात काय चूक आहे हे तूच मला सांगू शकतोस. तो म्हणू लागला की तुझ्यात स्त्रीचे सौंदर्य नाही. पॅन्डेड कपडे घातल्याने तुझ्या शरीराचा आकार तर बदलणार नाही ना. कधी कधी तू एकटीच आरशासमोर उभी राहून बघ, तेव्हा तुला कळेल की तुझी छाती पुरुषांसारखी पूर्ण सपाट आहे. मला तुझ्याजवळ येताना असे वाटते की मी एखाद्या पुरुषासोबत आहे आणि मला तुझ्याबद्दल आकर्षण वाटत नाही. मला तुझ्या सहवासात गुदमरल्यासारखे वाटते. मला तुझ्या स्पर्शाने चांगले वाटत नाही आणि माझ्या भावनांमध्ये वादळ उठत नाही. मला तुझ्याजवळ यावंसं वाटत नाही. तुला पाहून मला मळमळते. मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. त्याचे बोलणे ऐकून मी निर्जीव होऊन बसले होते. अमितने मला ज्या शब्दात संबोधित केले त्या शब्दांपेक्षा स्त्रियांचा मोठा अपमान काय असू शकतो? जी कमी त्याने माझ्यात सांगितली होती त्यावर माझे नियंत्रण नव्हते. त्याने मला सांगितलेल्या उणीवांबद्दल त्याने माझा केलेला अपमान, त्यामुळे मी रात्रभर रडत राहिले. दुसऱ्या दिवशी माझ्या सासूबाईंनी मला सांगितले की तुझे लग्न झाल्यापासून तू तुझ्या आईवडिलांच्या घरी गेलीच नाहीस. तू काही दिवसांसाठी तुझ्या आईवडिलांच्या घरी जा. मी म्हटले, आई, मी इथून निघून गेले तर अमित दुसऱ्याशी लग्न करेल. हे ऐकून सासू म्हणाली, मी त्याला समजावते, तू त्याची सर्व कामे वेळेवर पूर्ण करतेस, त्यामुळेच त्याला तुझी किंमत नाही. जेव्हा तू इथे नसशील तेव्हा तो स्वतःच तुझी आठवण काढेल. माझ्या सासूबाईंच्या म्हणण्यानुसार ती बरोबरच होती. मी माझ्या आईच्या घरी परतले. मी 6 महिन्यांनी भोपाळहून दिल्लीला आले होते. मी पूर्णपणे बदलले होते. जेव्हा मी घरी आले तेव्हा मी माझ्या आईवडिलांना मिठी मारून खूप रडले. माझ्या आईला वाटले की तिच्यापासून दूर राहिल्यामुळे मी खूप दुःखी आहे, म्हणूनच मी रडत आहे. मला इथे येऊन फक्त 1 तास झाला होता. तेव्हा वस्तीतली सगळी मुलं जी माझ्यासारखीच वयाची होती मला भेटायला आली होती. पण आज मी त्यांना भेटताना त्यांच्यापासून अंतर ठेवूनच भेटत होते, कारण आता माझी विचारसरणी बदलली होती. त्या मुलांमध्ये आहिल नावाचा एक मुलगा होता. मी त्याच्याशी खूप
मैत्री पूर्ण होते तोही मला भेटायला आला होता. मी सगळ्यांशी आनंदाने बोलत होते, पण मनात काळजी वाटत होती. मला अमितची काळजी वाटत होती. सगळे माझ्याशी बोलण्यात व्यस्त होते. एकच आहिल हा गप्प बसला होता आणि माझ्याकडे एकटक बघत होता. सगळे निघून गेल्यावर तो माझ्या जवळ येऊन बसला. तुला काय झालंय सौम्या? तू एवढी उदास का आहेस? मी म्हणाले, नाही, मी खूप खुश आहे. असे बोलताना माझे शब्द न कळत नमले होते. तो माझ्या चेहऱ्याकडे आणि डोळ्यांकडे खूप लक्षपूर्वक पाहून म्हणाला, हो, मी तुझा आनंद पाहू शकतो. आपण एकत्र खेळलो, एकत्र हसलो आणि एकत्र रडलो सुद्धा आहोत. त्यामुळे माझ्याशी खोटं बोलू नकोस. तुझ्या नवऱ्याने तुला काही सांगितले असेल किंवा तो काही तुला बोलला असेल तर फक्त या आहिलला एक हिंट दे. मग बघ मी बास्टर्डला कसं दुरुस्त करतो. तो मला म्हणाला. मी म्हणाले, त्यांच्याविषयी विनम्रपणे बोल. तो तुझा जिजाजी आहे. तो म्हणाला, तुझ्या डोळ्यातून अश्रू आणणारा मग तो कोणीही असो, मी त्याला सोडणार नाही. मी म्हणाले, आहिल, तो खूप चांगला आहे. आता मी त्याला काय सांगू शकत होते? आहिलच्या बहिणीशी माझे लहानपणापासून मैत्री होती. तिचे लग्न झाले. विचार केला की तिला या विषयावर विचारावं. तिच्याकडे यावर काही उपाय असेल. म्हणून दुसऱ्या दिवशी मी आहिलच्या घरी गेले होते. त्यावेळी आहिल त्याच्या वडिलांसोबत त्यांच्या दुकानावर असायचा. त्यांची बाजारात अनेक कपड्यांची दुकाने होती आणि ती दुकाने तो त्यांच्या वडिलांसोबत सांभाळायचा. त्यामुळे तो डायरेक्ट संध्याकाळीच घरी यायचा. कारण आहिल घरी असता तर तो मला पाहून माझ्याजवळ फिरत राहिला असता. मला पाहून आहिलची बहीण खूप खुश झाली होती. तिने मला अमितबद्दल विचारले तेव्हा मी तिला अमित एक चांगला माणूस आहे असेच सांगितले. त्याच्यासोबत मी खूप खुश आहे. मग बोलता बोलता मी संकोचाने तिला ते विचारूनच टाकले. जो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम बनून बसला होता. ती मला म्हणाली की एक लेडी डॉक्टरकडे मला ती घेऊन जाईल, जी या गोष्टींवर इलाज करत असते. मला खूप आनंद झाला होता. मला फक्त एवढंच हवं होतं की कुणालाही न कळता माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा. म्हणून दुसऱ्याच दिवशी मी आहिलच्या बहिणीला घेऊन त्या लेडी डॉक्टरकडे गेले. तिने मला काही औषधे दिली आणि चांगला आहारही खायला सांगितलं. मी घरी आली तर आई माझ्या सासूबाईंशी फोनवर बोलत होती. मी आईकडून फोन घेतला आणि स्वतःच सासूबाईशी बोलू लागले. तिला अमितबद्दल विचारू लागले. ती म्हणाली की मी त्याला रोज समजावण्याचा प्रयत्न करते, पण तो माझे म्हणणे ऐकायला तयारच नाही. पण काळजी करू नकोस, मी त्याला पटवून देणार आहे. तू फक्त तुझ्या तब्येतीची काळजी घे. मला खूप काळजी वाटत होती. लेडी डॉक्टरने मला ज्या औषध गोळ्या दिल्या होत्या त्या जेवण झाल्यानंतर घ्यायच्या होत्या. पण माझ्या सासूबाईंशी बोलून माझी भूकच मेली होती. मला वाटले होते की मी गेल्यावर अमितला माझी नक्कीच आठवण येईल. त्याच्या कामांसाठी का असेना त्याला माझी आठवण येईल. पण तो तसाच होता. मी थोडं जेवले आणि औषधं घेतले. ते खाल्ल्यानंतर मला विचित्र अस्वस्थ वाटू लागले. माझ्या छातीत वेदना सुरू झाल्या. मला छातीत जड वाटू लागले. कदाचित हाच माझ्या समस्येचा उपाय असेल असा विचार करून मी ते औषध घ्यायला सुरुवात केली आणि ते औषधं गोळ्या घेताच मला घाम फुटू लागला. जीव घाबरू लागला. मला अस्वस्थ वाटू लागलं. पण अमितच्या फायद्यासाठी मी ते औषध घ्यायला सुरुवात केली. एकदा अमितच्या नंबरवर मला कॉल आला होता. आज पहिल्यांदाच अमितचा कॉल आला होता. मला वाटले की कदाचित तो मला मिस करत असेल, म्हणूनच मी लगेच त्याचा कॉल उचलला. पण तो म्हणू लागला, तू माझ्याशी जो हा खेळ खेळत आहेस हे तू चांगलं नाही करत आहेस. माझी आई तुझ्यामुळे मला माझ्या संपत्तीतून बाहेर फेकत आहे. मी तुला सोडणार नाही. तुझ्यासारख्या पुरुषी मुलीने माझ्या आईवर अशी काय जादू केली आहे की तिला तुझ्यामध्ये सर्व गुण दिसतात. आता जर तुला माझ्याबरोबर राहायचेच आहे तर मग तुला तुझे उपचार करावे लागेल. मी तुला फक्त 15 दिवस देत आहे, नाहीतर मी तुला घटस्फोट देईल. त्यानंतर माझ्या आईने मला घरातून हाकलून दिले तरी चालेल, पण मी तुलाही उद्ध्वस्त करीन. असे म्हणत त्याने फोन बंद केला आणि त्याचं बोलणं ऐकून मी रडू लागले. अमित म्हणत होती की माझ्यासोबत असं करू नकोस. मी फोन बंद करून मागे वळले तर आहिल माझ्या मागे हात जोडून उभा होता. त्याला पाहून मी पटकन माझे अश्रू पुसले. तो म्हणाला, नवऱ्याचा फोन आला होता? मी म्हणाले, हो. तो म्हणू लागला, काय बोलत होता तो आणि का रडते आहेस? त्यावेळी तो मला खूप गंभीरपणे विचारत होता. मी म्हणाले, तुझ्याशी मतलब? तू का माझ्या डोक्यावर सतत स्वार असतोस आणि मला न सांगता माझ्या खोलीत येत राहतोस? असं माझ्या खोलीत माझ्या परवानगीशिवाय येणारा तू कोण आहेस? जा, इथून निघून जा. मला त्याला काही सांगायचे नव्हते, म्हणून मी त्याला खूप कठोर शब्दात बोलले. माझा राग पाहून तो मला म्हणू लागला की तू माझ्यापासून काहीही लपवू शकत नाहीस. मला अंदाज आहे की तुझ्या नवऱ्याचे वागणे तुझ्याशी चांगले नाही. मी म्हणाले, हा आम्हा नवरा बायकोंचा मामला आहे. तू कोण आहेस आमच्यामध्ये बोलणारा? देवाखातर मला एकटे सोड. इथून जा. मी त्याला खोलीतून बाहेर काढले आणि खोलीचा दरवाजा बंद केला. समोर ठेवलेले माझे औषध बघून मला अमितचे शब्द आठवू लागले. मी त्याच्यातल्या 2 गोळ्या काढल्या आणि त्या एकत्र खाल्ल्या. मला वाटत होते की माझी समस्या लवकरात लवकर सोडवली जावी, जेणेकरून माझे घर उद्ध्वस्त होण्यापासून वाचेल. पण त्या गोळ्या घेताच मला खूप घाबरल्यासारखे झाले आणि उलट्या होऊ लागल्या.
माझी प्रकृती बिघडायला लागली. माझी अवस्था पाहून आईला काळजी वाटू लागली होती. माझे वडील घरी नव्हते, त्यामुळेच आईने आहिलला फोन केला होता आणि ती मला घेऊन दवाखान्यात गेली होती. 3 दिवस मी जे काही खात होते ते मला पचत नव्हते. लेडी डॉक्टरने जेव्हा माझी अवस्था पाहिली तेव्हा त्या म्हणाल्या, ह्या गोळ्या खूप पॉवरफुल आहेत आणि यांचे साईड इफेक्ट पण खूप जास्त आहेत. या गोळ्यांनी तुझ्या किडन्या पण फेल होऊ शकतात. असले औषधं आणि असल्या बनावटी डॉक्टरांकडे जाऊन तू तुझं आयुष्य वाया घालवू नकोस. तिने मला त्या गोळ्या तू का घेत आहेस असे विचारले. मी रडत रडत तिला सगळं काही सांगितलं. माझं बोलणं ऐकून तिला खूप मोठा धक्का बसला. ती म्हणाली, हे सगळं देवाच्या हातात असतं की तो माणसाला कसं शरीर देतो. माणसाच्या हातात काहीच नसतं. बऱ्याचदा मुलींना हा त्रास असतो, पण जे पुरुष चारित्र्याने कमकुवत असतात आणि त्यांना स्त्रीच्या आदराची जाणीव नसते, त्यांना स्त्रीच्या मान सन्मानाची काळजी नसते, ते त्यांना अशा गोष्टी सांगतात. वेळेनुसार ही समस्या आपोआपच निघून जाते. तसंच जर तुमच्यात आणि तुमच्या पतीमध्ये शारीरिक संबंध राहिले असते आणि तुमच्या दोघांमध्ये संबंध राहिले असते आणि तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली असती तर तुमचे शरीर स्वतःच भरू लागले असते. आणि तसंही तुम्ही एवढ्या वाईट दिसत नाहीत. नक्कीच तुझा मानसिक आजारी आहे किंवा खूप वाईट विचारांचा मालक आहे. माझी आई पण तिथे हजर होती. ती या गोष्टी ऐकून मान खाली घालून बसली होती. घरी येताच आहिलने माझ्या आईला माझी औषधे कसे वापरायचे आणि ते कोणते कार्य करतात ते समजावून सांगितले. आई मला म्हणाली, तू मला हे आधी का नाही सांगितलंस. मी रडायला लागले. मी म्हणाले, आई मला तुला त्रास द्यायचा नव्हता. तू मला नेहमी म्हणालीस तुला घर कसे बसवायचे हे माहीत नाही, पण मी तुला खरे सांगते आई, अमितसाठी मी स्वतःला बदललं. घरातली सगळी कामं शिकली आणि ती सगळी आनंदाने करते. तू माझ्या सासूबाईंना नक्कीच विचारू शकतेस, पण तरीही तो मला सांगतो की तो माझा तिरस्कार करतो. त्याला माझी किळस वाटते. माझ्या सहवासात त्याला मळमळ होते. या गोष्टींनी माझे मन दुखावते. एका स्त्रीचा आत्मा तुटतो. पण मी हे सर्व ऐकूनही त्याच्या मनात माझी जागा बनवू शकेल असाच प्रयत्न करत आले आहे. त्याने मला घटस्फोट देऊ नये हाच प्रयत्न मी करत आले आहे. कारण घटस्फोटाच्या नावाने मला कलंकित व्हायचे नव्हते. हे सर्व सांगताना मी रडत होते. आईच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते. दुसऱ्या दिवशी माझी आई माझ्या सासूशी बोलली. ती स्वतः नाराज होती आणि म्हणाली, मला माफ कर. माझ्यामुळे सौम्याचे आयुष्य खराब झाले आहे. माझ्या मुलाला एका वैश्यावर प्रेम होते आणि तिच्याशी अनैतिक संबंध असल्याने तिने त्याला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ठेवले होते. मी त्याला माझी शपथ दिली आणि त्याचे लग्न सौम्याशी केले. हो, पण त्याला त्या बाजारूबाईची सवय झाली होती. त्यामुळेच घरातल्या संस्कारी मुलीतले चांगले गुण त्याला दिसू शकले नाहीत. तेव्हा त्याने सौम्यामध्ये चुका काढायला सुरुवात केली. तेव्हा माझ्या सासूबाई माझ्याकडे आल्या आणि तो माझ्या मुलीच्या लायकीचाच नाही असं म्हणून मला त्यांच्या मुलाकडून घटस्फोट दिला. पण एका माणसामुळे माझा माणूस जातीवरचा विश्वास उडाला होता. घटस्फोट होऊन फक्त 2 महिने झाले होते की आहिलच्या आईने माझ्यासाठी त्याचे स्थळ आणले होते. पण मी स्पष्टपणे नकार दिला होता. एक माणसाकडून मला खूप मोठी जखम मिळाली होती. त्यामुळे मी कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. आईने मला खूप समजावण्याचा प्रयत्न केला की आहिल असा मुलगा नाही, पण मी म्हणाले की मला लग्न करायचे नाही. तो निराश होऊन परत गेला होता. काही दिवसांनी मी अंगणात बसले होते तेव्हा एक चेंडू अंगणात पडला. पोरांचा आवाज येत होता. दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला तर मी तो बॉल उचलला आणि दार उघडून माझा बॉलवाला हात बाहेर काढला. मला वाटले की बॉल मागण्यासाठी दार ठोठावले जात आहे, पण कोणीतरी माझा हात पकडला होता. बॉल माझ्या हातातून निघून गेला होता. मी दार उघडून पाहिले तर समोर आहिल उभा होता. त्याने माझा हात धरला होता. कदाचित त्याला घरात यायचे होते, पण मी दार उघडले नव्हते. मी म्हणाले, आहिल माझा हात सोड. तो म्हणाला, तू का नकार दिलास. मी म्हणाले, हे माझे आयुष्य आहे, माझी मर्जी. तो दरवाजा ढकलत आत आला आणि म्हणाला, माझी काय चूक आहे, माझ्यात काय कमी आहे. सौम्या, मला नकाराचे कारण सांग. मी म्हणाली की मला लग्न करायचे नाही. तो विचारू लागला, तू त्या माणसाच्या खूप प्रेमात आहेस वाटतं. त्याच्या आठवणीत तुला तुझे आयुष्य वाया घालवायचे आहे. तो माझ्या डोळ्यात रागाने पाहत म्हणत होता. मी त्याला सांगितले की नाही, माझे कोणावरही प्रेम नाही. माझ्या मनात पुरुषांबद्दल तिरस्कार निर्माण झाला आहे. मला माझ्या आयुष्यात कोणत्याही पुरुषाचा समावेश करायचा नाही. तो म्हणाला, त्या माणसामुळे तू हे खोटे बहाणे करत आहेस. हो, आजही तू अमितच्या प्रेमात आहेस, म्हणूनच तू लग्नाला नकार देत आहेस. नाहीतर तुझ्या आईचे अश्रू तुला दिसले असते. तुझ्या बापाची वाकलेली कंबर आठवली असती, ज्यांना तुझं घर बसवायचं आहे. पण तू फक्त अमितवर प्रेम करतेस. तुला तुझं आयुष्य त्याच्या आठवणीत घालवायचं आहे. मी म्हणाले, नाही, असं काहीही नाही. माझं अमितवर अजिबात प्रेम नाही. मग तो म्हणाला, मग मला त्याचा पुरावा दे. मी ह्याच रविवारी तुझ्याशी लग्न करायला येत आहे. तू माझ्याशी लग्न केले तर मी समजेल की तू अमितवर प्रेम करत नाही, त्याच्याशी नफरत करते. स्वतःसाठी नाही तर निदान तुझ्या आईवडिलांसाठी माझ्याशी लग्न करून घ्यायला हवं होतं तू. एवढं बोलून तो निघून गेला होता. मी रडायला लागले होते. मी आजपर्यंत माझ्या आईवडिलांचा विचारच केला नव्हता. माझ्या दुःखात तेही दुःखी राहतात
असा मी विचारच केला नव्हता. मग मी या लग्नाला अजिबात नकार दिला नाही आणि गुपचूप अहिलची लग्न केले होते. पण तो खोलीत आल्यावर मला खूप विचित्र भीती वाटू लागली होती. त्यानेही अमितने माझ्यासाठी वापरलेले शब्द वापरले आणि माझा अपमान केला तर मी रडायला लागले होते. तो म्हणाला, सौम्या, प्रत्येक माणूस इतका नीच नसतो. तू मला लहानपणापासून ओळखतेस. तुला वाटतं की तुझ्या या उणिवा दाखवून मी तुला अपमानित करेल ज्यावर तुझं नियंत्रणच नाही. मला आश्चर्य वाटलं की त्याला कसं कळलं. तो प्रत्येक वेळेप्रमाणे माझ्या हृदयात आणि माझ्या डोक्यात असलेले प्रश्न कसे ओळखत असायचा. तो माझा हात धरून म्हणाला, लेडी डॉक्टरने सांगितलेले सगळं काही मी ऐकलं होतं आणि तू लेडी डॉक्टरला जे काही सांगितलंस तेही मी तुझ्या आईबाबांनाही सांगितलं होतं की सौम्याला अशा तिरस्करणीय व्यक्तीपासून घटस्फोट घ्यायला सांगा. मला तिचा स्वीकार करायचा आहे. म्हणून जे काही घडले ते विसरून जा. फक्त लक्षात ठेव की ह्या अहिलचे तुझ्यावर लहानपणापासून प्रेम आहे. ज्या दिवसात तुझ्या अमितशी लग्न झाले होते मला हे नंतर कळले. मी तेव्हा दुसऱ्या शहरात होतो. नाहीतर मी तुझं लग्न कधीच त्याच्याशी होऊ दिलं नसतं. बोलता बोलता अहिलने माझे दागिने काढले होते. जेव्हा त्याने मला घट्ट मिठीत घेतले तेव्हा माझ्या मनात कसलीही भीती नव्हती. मी अहिलच्या छातीला घट्ट मिठी मारली होती. माहीत नव्हतं की त्याचं माझ्यावर इतकं प्रेम होतं. कदाचित खरं प्रेम हेच असतं ज्यात माणसाला आपल्या माणसाच्या उणिवा दिसतच नाही. ज्या व्यक्तीवर आपले प्रेम असते त्याला तो आहे तसा स्वीकारत असतो.